सोलापूर जिल्ह्यात दिंड्यांचं आगमन झालेलं आहे। आषाढी एकादशी निमित्त विठोबाच्या दर्शनाची भाविकांना ओढ लागली आहे। व्हीआयपी दर्शनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे वारकरी समाधानी आहेत आणि आता अवघ्या 5 तासांत दर्शन होत असल्याच्या भावना वारकऱ्यांनी व्यक्त केल्या। 10 जुलै रोजी आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होतोय। सर्व संतांच्या पालख्या जिल्ह्यामध्ये आता दाखल झालेल्या आहेत। माझ्याबरोबर जिल्हाधिकारी आहेत कुमार आशीर्वाद, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? आता आमची पूर्ण तयारी झालेली आहे। जवळपास 2 महिन्यापासून मी माझ्या पूर्ण टीम आम्ही फील्डमध्येच आहो। स्वच्छता असो, आरोग्य असो, पिण्याच्या पाण्याचा विषय असो, रस्ते दुरुस्तीचा विषय असो, पालखी तडवर सर्व प्रकारचे सोयीसुविधा देण्याचा विषय असो, आपत्ती व्यवस्थापन असो, प्रत्येक गोष्टीचा आम्ही बारीक अभ्यास केला आहे आणि त्याप्रमाणे आमची पूर्ण तयारी आजच्या डेटमध्ये पूर्ण झाली आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर व्हीआयपी दर्शनाला 18 ते 12 तास लागत होते। आपण आदेश दिल्यामुळे हा टाईम कमी झाला असं वाटतं जी आता पत्रा शेडमध्ये मी स्वतः गेलो होतो, त्या ठिकाणी आता पत्रा शेड क्रमांक 12 भरला आहे आणि त्या पुढे पण गेला आहे, रांग त्या पुढे पण गेला आहे। तिथे मी जवळपास 20-25 वारकऱ्यांच्यासोबत मी स्वतः संवाद साधला। त्यांना सर्व प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध होत आहे किंवा नाही, त्यांना स्वच्छताबद्दल काय त्यांचे अभिप्राय आहे ते सगळं मी त्यांना विचारला। आणि जे मुख्य प्रश्न आमचा तोच होता की आता तुम्हाला किती वेळ लागत आहे। बरेच त्यापैकी जे वारकरी होते ते नेहमीच येतात, प्रत्येक वर्षी इथे येतात। त्यांनी स्वतः सांगितलं की पत्रा शेड क्रमांक 12 पासून दर्शनसाठी जवळपास 12 ते 14 तास लागत होते, कधी 16 तासपर्यंत लागत होते। आता तो 5 ते 6 तास, 4 ते 5 तासमध्ये तो दर्शन होत आहे, म्हणून ते खूपच समाधानी होते। आपण पाहिलं तर आषाढीच्या पहिल्यांदाच तुम्ही आपला वारकरी व्हीआयपी वारकरी संकल्पना राबवली, काय संकल्पना? की हा ज्या संकल्पना आहे ते माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचे आहे। त्याची संकल्पना एवढंच आहे की जे प्रत्येक आमचे वारकरी येत आहेत त्यांना प्रत्येक आमच्यासाठी व्हीआयपी आहे। जसं आम्ही व्हीआयपी कोणी आले त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा देण्यासाठी पूर्ण शासन प्रशासन तत्पर असतो, त्याप्रमाणेच यांच्यासाठी पण आम्हाला त्यांच्या स्वच्छता, आरोग्य, त्यांच्या सुरक्षिताबद्दल आम्हाला तत्पर राहायचे आणि त्याप्रमाणेच आमची पूर्ण तयारी झालेली आहे। आषाढी वारीमध्ये किती भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे? गतवर्षी 18 ते 22 लाख लोक आले होते असे अंदाज आहे। यावर्षी पाऊस पण चांगला झाला आहे, पेरणी पण ऑलरेडी झालेली आहे। मला असं वाटतं की 22 ते 25 लाख लोक येतील। प्रशासनाची आषाढी वारीसाठी पूर्ण तयारी झालेली आहे? 100% झालेली आहे तयारी। जे आता आपल्याला दिसत आहे तो गेल्या 2-2.5 महिन्यापासून जे पूर्ण आम्ही फील्डमध्ये फिरत होतो, जिल्हाधिकारी म्हणून मी स्वतः पंढरपूरमध्ये गेल्या 2 महिन्यापासून प्रत्येक 1-2 दिवस प्रत्येक आठवड्यामध्ये मी राहत होतो। 1 आठवड्यापासून मी इथेच मुक्कामी आहे। आमची पूर्ण तयारी झालेली आहे। येणाऱ्या गतवर्षीच्या तुलनेत आषाढी वारीमध्ये 25 लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे आणि त्यांच्या सुविधेसाठी आता प्रशासन पूर्ण सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।